नापिकीमुळे शेतकऱ्यांनी नाउमेद होऊ नये, कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी कृषी सन्मान सोहळ्यामध्ये हे आवाहन केलेले आहे। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे। शेतकऱ्यांना आत्महत्येच्या दुष्ट चक्रातून बाहेर काढू, शेतकऱ्यांनी टोकाचा निर्णय घेण्याचा विचार करू नये। सरकार शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करेल। नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांनी नाउमेद होऊन आत्महत्येसारखा टोकाचा विचार करू नये, असं आवाहन कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी केलेले आहे। झी 24 तासच्या कृषी सन्मान 2025 सोहळ्यात कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी शेतकऱ्यांना हे आवाहन केलेले आहे। शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेताना आपल्या मुलाबाळांचा विचार करावा। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सरकार शेतकऱ्यांना आत्महत्येच्या दुष्ट चक्रातून बाहेर काढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। कार्यक्रमात एक खूप गंभीर विषयाची चर्चा झाली, तो म्हणजे शेतकरी आत्महत्यांचा। किती म्हटलं आपण सरकार योजना आणताय, सरकार बदलतात, तुमचंच नाही, याच्या आधीची पण सरकार, आताची सरकार कदाचित पुढे येतील। शेतकरी आत्महत्या हा महाराष्ट्राला एक लागलेला फार मोठा बट्टा आहे, फार मोठा कलंक आहे। तुम्ही कृषी मंत्री झालात, एका प्रधान घरातनं तुम्ही येता, तुम्ही स्वतः शेतकरी कुटुंबातून येतात आणि अनायसे तुमच्या नावापुढेही मामा आहे। तुमच्या नावापुढे मामा असणं, आपण मगाशी गमतीने जरी बोललो तरी आता तुम्ही महाराष्ट्राचे मामा आहात। महाराष्ट्राचे मामा असताना आपल्या बहिणींचं कुंकू वाचवण्याची जबाबदारी सुद्धा तुमच्यावरती आहे। एका शेतकरी घरातनं येणाऱ्या माणसाला ही जबाबदारी पेलवायची आहे। कशी पेलवाल, काय तुम्ही आश्वासन द्याल की हा बट्टा आपण पुसू शकतो? माझी सर्व शेतकरी बांधवांना आपल्या माध्यमातून एकच सगळ्यांना विनंती आहे की बाबांनो, येणारे दिवस हे बदलत असतात। त्यामुळं आज जरी आपल्याला काही गोष्टीमध्ये ही गोष्ट खरी, मागाशी तुम्हाला सक्सेस शेतकऱ्यांची पण नावं सांगितली, पण काही शेतकरी असे आहेत की खूप कष्ट करतात, मेहनत करतात आणि ज्यावेळेस त्यांचा हातातोंडाशी घास येतो आणि त्यांनी ह्या पिकामधनं मला जे उत्पन्न मिळणार आहे त्यातनं मी घरातलं काय काम करल, घर बांधल, मुलाचं लग्न करल, मुलीचं लग्न करल किंवा काहीतरी ह्यातनं मला काहीतरी त्यांनी योजना आखलेली असते। परंतु अचानक अशा गोष्टी झाल्यानंतर शेतकऱ्याचा नक्की भ्रमनिराश होतो आणि त्यातनं हे टोकाचं शेतकरी पाऊल उचलतो। माझ्या शेतकरी बांधवांना मी एवढं विनंती करतो की कृपा करून असं पाऊल उचलू नका, कारण ह्यानंतर आपली पाठीमागं मुलं असतील, मुली असतील, आपले वयोवृद्ध आई असेल, आपले वडील असतील, यांना शेवटी तुमच्या आधाराची गरज असते। आणि हे दिवस नेहमी अडचणीचे दिवस, आपण म्हणतो ना कधी दुःख जाईल सुख येईल, ह्याप्रमाणे निश्चित प्रकारे येणारे दिवस हे बदलत असतात। आणि जरी काही लोकांच्या बाबतीमध्ये आत्महत्या हा पर्याय आपला नाही आहे, आपण निश्चित प्रकारे जिथं जिथं अशा शेतकऱ्यांना कुठं ही होईल, राज्य सरकार या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीमागं भविष्यामध्ये पाठीमागं उभा निश्चित प्रकारे राहील आणि त्यांनी जो आत्महत्याचा त्याचा आहे त्यांनी निश्चित प्रकारे प्रवृत्त करण्याचा आमचा प्रयत्न राहील।